हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा हा अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास. ह्या महिन्यामधली पौर्णिमा ही अधिक पौर्णिमा आहे. तर ह्या पौर्णिमेला खास म्हणजे खूप महत्त्व आहे. तर तुम्ही ह्या दिवशी ज्या काही सेवा करताल, जे काही उपाय करताल, ते तुमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. कारण आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही जितक्या सेवा करताल, जितके उपाय केले, तितके आपल्याला 33% फळ मिळत असतं. त्यामुळे आपण ही आवर्जून सेवा करायची आहे. जी काही छोटी-मोठी सेवा ही छोटी नसते. तुम्ही 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, ती आपल्याला सेवा म्हणजे भरभरून आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. आणि घरातल्या सगळ्या मंडळींनी जरी मिळून एकत्र सेवा केली नामस्मरणाची याची, तर त्यासाठी आपल्याला म्हणजे भरभरून फळ मिळत असतं. त्यामुळं सामूहिक सेवा ही महत्त्वाची आहे. तर या महिन्यामध्ये जितकं तुम्ही नामस्मरण सामूहिक करताल, तितकं आपल्याला अधिक पटीने फळ मिळतं. तर आपल्याला अधिक पौर्णिमेला म्हणजेच भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची दोघांची पण आपल्याला पूजा करायची आहे. पूजा म्हणजे अभिषेक करायचा आहे. तर ही सेवा म्हणजे फार म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे. तर आपल्याला दोघांची सेवा करणं हे आपल्यासाठी म्हणजे खूप भाग्याचं आहे. तर आपल्याला भगवान हरी विष्णूंना जर आपल्याकडे मूर्ती असेल तर ते ठीक आहे. नाहीतर बाळकृष्णाची मूर्ती आपण ताम्हनात घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याकडे मूर्ती असेल तर टाक असेल तर तो आपण ताम्हनात ठेवायचा आहे. आणि भगवान हरिविष्णूवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. पहिले नुसतं पाणी घालायचं आहे. नंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे आणि पंचामृत घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही स्त्री पुरुष सूक्त सुद्धा लावून म्हणून सुद्धा आपण करू शकतो. तुम्हाला शक्य नसेल तर मोबाईलवर लावून तुम्ही अभिषेक करू शकता. आणि आपल्याला ते सगळं चांगलं पाणी घालून नंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरात ठेवायची आहे. आणि माता लक्ष्मीवर अभिषेक करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा म्हटल्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घालून परत पुसून आपल्याला देवघरात ठेवायची आहे. आणि आपल्याला देवघरात ठेवल्यानंतर सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि सगळ्या देवांना गंध, अक्षत, फुलं अर्पण करायची आहे आणि भगवान हरिविष्णूंना आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे. तर तुळशी अर्पण करताना सुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे आणि आज तुम्ही मोबाईलवर स्त्री पुरुष सूक्त सुद्धा लावून तुम्ही तुळशी अर्पण करू शकता. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला फुलं म्हणजे हार असेल तर हार, फुलं असेल तर फुलं अर्पण करायची आहे भगवान हरविष्णूंना आणि माता लक्ष्मींना सुद्धा अक्षत अर्पण करायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा म्हणून आपल्याला अक्षत अर्पण करायची. माता लक्ष्मीला सुद्धा गजरा अर्पण करायचा आहे. आणि सगळं हे झाल्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती होऊन आरती करून समजा नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्य तुम्ही जो तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे पुरणाचा नैवेद्य असेल तर पुरणाचा दाखवू शकता किंवा गोड जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य करताल ते आपल्याला दाखवायचं आहे, अर्पण करायचं आहे समजा नैवेद्य. आणि झाल्यानंतर आपल्याला म्हणजे विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे आहे. तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणजे म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर मोबाईलवर लावून तुम्ही ऐकू पण शकता. जितकं तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणजे रोज आपण हे अधिक महिन्यात एक वेळा तरी दिवसभरातून ऐकलं गेलं पाहिजे. कारण ह्याचे सुद्धा आपल्याला भरभरून पुण्य प्राप्त होत असतं. भगवान हरिविष्णूंचं आणि जे व्यंकटेश स्तोत्र आहे, तर त्याची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर पौर्णिमेसाठी हा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप खास दिवस आहे. तुम्हाला नाही 3 दिवस एरवी जमलं, तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री ही एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. तर ह्या दिवशी तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला ही रात्री म्हणजे आधी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणायला बसताना आधी तुम्ही पुरुष सूक्त म्हणू शकता आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा देवीचा जप करायचा आहे आणि जे बरोबर 12 वाजल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायला बसायचे आहे. तुम्हाला हे 16 वेळा म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र आणि म्हणल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून व्यंकटेशाची तुम्हाला गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर हे पूजा म्हणजे ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्याने तुम्हाला वाचतानाच तुम्हाला तुमचे अनुभव यायला लागतील. म्हणजे तुमच्या म्हणजे प्रचिती तुम्हाला समोरच दिसते. ती ही इतकी म्हणजे पॉवरफुल सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची. तुम्ही ही नक्की आवर्जून करा. नाही तुम्हाला एरवी जमली, पण हे पौर्णिमेचा दिवस म्हणजे खूप खास आहे
आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मींना सुद्धा समर्पित आहे. व्यंकटेश म्हणजे स्तोत्र ही माता लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे लक्ष देत असते. तर तुम्ही म्हणजे माता लक्ष्मीचाही आपल्या त्या दिवशी अभिषेक आहे आणि व्यंकटेश स्तोत्राची रात्री आपली म्हणजे सेवा होते. त्यासाठी आपल्याला भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद प्राप्त देतात. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला एरवी नाही जमली, पण ही शनिवारची रात्र जी आहे पौर्णिमेची, तर त्या पौर्णिमेला आपण ही सेवा आवर्जून करा. तुमचे जे काही कामं रखडलेले असतील, कामं अडकलेली असतील, पैशाच्या ज्या अडचणी असतील, तर त्या सगळ्या म्हणजे निघून जातील अडचणी आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होईल. जे काही नकारात्मक असेल ते निघून जाईल. तर तुम्ही ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.